जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज मी तुमच्यासाठी छान अशी झणझणीत अशी सुक्या जवळाची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सुका जवळा. तर एक बाऊल घेतलेला आहे मी. तर त्याच्यामध्ये एक बाऊल भरून असा सुका जवळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून सुक्या मच्छीला असा वेगळाच असा वास असतो, तो निघून जाईल. त्यामुळे गरम पाणी थोड्या वेळासाठी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं क्लीन करून आपल्याला घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असं करून घ्यायचं आहे. तर इकडे आपली पातेली देखील छान असे गॅसवर शेगडीवर जाऊन बसलेले आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आपण. कांदा छान असा उभा चिरून घेतलेला आहे मी. तर कांदा देखील आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. पूर्ण असा मऊ होईपर्यंत कांदा असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर याच्यामध्ये मसाले देखील आपण टाकून घेऊया. तर इथे 1 चम्मच मी लाल मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चम्मच धणे पावडर टाकून घेतलेला आहे. अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायचे आहे आपल्याला. आणि छान असे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये आपण जवळा घेतलेला आहे तो टाकून घेऊया. तर आपल्याला आता याच्यामध्ये वांगा देखील टाकून घ्यायचा आहे आणि बटाटा देखील टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. आणि सुकट म्हणा किंवा असं अंबारी सुकट म्हणा, याच्यामध्ये वांगा आणि बटाटा खूप छान लागतो खायला. खूप छान अशी चव येते रश्श्याला, किंवा सुकी अशी बनवली तरी देखील खूप अशी छान चव येते. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. थोडा वेळ झालेला आहे आणि झाकण उघडून पाहूया आपण. तर मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आणि इथे मी आंबा घेतलेला आहे. आंबा याकरताच म्हणते कारण पिवळा धम्मक असा दिसतोय. आणि मिरच्या देखील टाकून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार असं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर पिवळा धमक दिसतोय म्हणून मी आंबा म्हटलेला आहे, पण एक नंबर असा आंबट लागतो हा आंबा, त्यामुळेच मी रश्श्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कच्ची कैरी देखील तुम्ही टाकू शकता. छान असा कैरीची चव आलेली आहे या आंब्याला. एक नंबर असा आंबट असा आंबा निघालेला आहे हा. तर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि थोड्या वेळासाठी पुन्हा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. आणि वर असं पाणी देखील ठेवायचं आहे. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि आपण झाकण उघडून पाहूया. तर आपला सुक्या जवळाची रेसिपी तयार झालेली आहे खाण्यासाठी, रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि खूप सुंदर असा सुवास असा दरवळत आहे सगळीकडे. आणि वांगा बटाटा टाकून घेतलेला आहे, आंबा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये, त्यामुळे खूप छान अशी चव लागते खायला. तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम अशी चव लागते सुक्या जवळ्याची. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता आणि मुलांना टिफिनला देखील झटपट अशी बनवून देऊ शकता. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.